बांधवांनी आणली ते घातली. मुंबईच्या दिशेनं निघालो. मराठ्यांच्या लेकराच्या आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय आता माघारी नाही. शहाणपणाची भूमिका घ्या, मराठ्यांना आरक्षण द्या. नसता आता माग नाही हटणार. या मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळावा हे मोठं व्हावे, ते आरक्षण गरजेचं म्हणून मुंबईकडे निघाले. आता नाही थांबणार. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. माझ्या मायबाप मराठा समाजाला माझी विनंती, मी हटत नाही, मरायला पण भेट नाही. आता मुंबईकडे निघा, घरी थांबू नका. आता सगळे मुंबईकडे निघा. आपले लेकर यात मोठे होणार आहेत. लेकरासाठी घरं सोडा आणि मुंबईकडे चला. 26 तारखेला मुंबईतल्या गल्ली गल्लीत मराठा दिसला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे या. इतकं आपली मराठ्यांची एकजूट, पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद आणि शक्ती या देशाला जगाला दाखवा. मराठ्यांची एकजूट आणि एक गर्दी बघून, ताकद बघून अंगातलं रक्त सळसळ केलं पाहिजे. ताकदीनं बाहेर पडा. मायबाप मराठ्यांनो, मी तुमचा मुलगा आहे. मला तुमच्या पाठबळाची, ताकदीची आणि आशीर्वादाची गरज आहे. मी मरेपर्यंत देणार नाही. मी सगळं आयुष्य माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी अर्पण केलंय. मी मरायला सुद्धा भेट नाही. वेळे प्रसंगी छातीवर गोळ्या झाल्याची वेळ आली तरी झेलन पण मग हटणार नाही. मायबाप मराठ्यांनी माझ्या पाठीशी लेकरू म्हणून ताकदीनं उभा राहा. मी मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय वाटत नाही. कारण मला माझे गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे. कोणी घरात झोपू नका. स्वतःचे लेकरं मोठे करण्यासाठी घराच्या बाहेर पडा. ही माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती. जरांगे पाटील आज रडलेले दिसले, पण जरांगे पाटलाच्या मनात आक्रोश आहे, राग आहे. काय सोडतोय माझा गोदा पट्टा खूप दिवसापासून सोडतो. माझ्या गोदा पट्ट्यापासून, माझ्या या अंतरवाली गावापासून, साष्ट पिंपळगाव, बांबेरीवडी काळ्यापासून आणि गोदा पट्ट्यातल्या गावापासून बाहेर चाललोय. साहजिकच थोडस मन दाटून आलंय की माझ्या जीवा भावाच्या लोकांपासून लांब चाललोय. पण मी नाही हटणार. मी मरण पत्करायला सुद्धा तयार आहे. पण माझ्या गोरगरीब समाजाला न्याय दिल्याशिवाय मी हटणार. या लोकांनी गोदा पट्ट्यातला खूप प्रेम केलंय माझ्यावर आणि आज मी एकाएकी खूप दूरपर्यंत चाललोय. त्यामुळे कुठंतरी मनात वाटतं की माझ्या मायबाप माझ्या पाठीशी उभा राहणाऱ्या ताकदीनं गावापासून मी एकाएकीच लांब चाललोय. लोकांना इथे वाईट वाटायला लागलं की आपला माणूस 3-4 महिने इथं होता आणि आज अचानक लांबपर्यंत चालला. त्यामुळे मलाही वाईट वाटलं की चला गोदा पट्ट्यातल्या लोकांपासून आपण आज पहिले पाऊल अंतरवालीच्या बाहेर टाकलं. मला माहित नाही मी त्यांच्यात आसन नसेल, मला माहित नाही, पण माझ्या मायबाप मराठा समाजाला माझी विनंती, या समाजासाठी मी लढतोय, या गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. आता ताकदीनं पाठीशी उभा राहा, आतापर्यंत राहिला तसे, आणि मुंबईत इतकी ताकद दाखवा. आपली ताकद बघू आपल्या लेकराच्या पदरात आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण गुलाल टाकल्याशिवाय मी आता नाही मागं हटणार. मी निघालो मुंबईकडे. माझ्या मायबापांना विनंती आहे की ताकदीनं तुम्ही पाठीशी उभा राहून मुंबईकडे या. कोणती भीती मनात बाळगू नका, तरच आपले लेकरं मोठे होणार आहेत. मी नाही थांबणार. मी चाललो हे लेकरं गोरगरिबांचे मोठे व्हावेत म्हणून आरक्षणासाठी. आपण सुद्धा ताकदीनं मुंबईकडे या, ही सगळ्यांना विनंती आहे. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आव्हान आहे की ताकदीने मुंबईच्या दिशेने या, आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आज जरांगे पाटलाच्या डोळ्यात दुसऱ्यांदा अश्रू आलेत, आणि अश्रू मी ज्या गावामध्ये 4 महिने आंदोलन केलं त्या गावाच्या बाहेर पडतोय, पण माझ्या डोळ्यात पाणी येत आहे, माझ्या समाजासाठी येत आहे, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतराळी, जालना.